स्वामी समर्थ म्हणतात, मनाची इच्छा बाळगा, पण हात मात्र काम करू द्या. फक्त विचार करणे पुरेसे नाही, कर्म करणे पण गरजेचे आहे. तू आळसपणा सोडून देऊन आजच आत्ताच तुझे काम सुरू कर. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आणि धैर्य हेच खरे साधन आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या स्वामींच्या वाक्याने आपल्याला फार असा दिलासा मिळतो. त्यामुळे स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती आपण जर चालत राहिलो तर आपल्या जीवनातले सर्व अडथळे हे आहेत ते सर्व दूर होतात आणि आपले काम सरळ सोपे आणि सुरळीत घडून येते. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? सकाळी मी स्वामींची अशी पूजा करून घेतलेली आहे. स्वामींना पंचामृत स्नानाने आंघोळ घातलेली आहे. तसेच मी पूजा करून घेतलेली आहे. तसेच सर्व देवांचीही परत पूजा करून घेतलेली आहे. बघा, आपल्या संस्कृतीत देवांची रोज पूजा केली जाते. देवांची दररोज पूजा, मंत्र, स्तोत्र, उपासना केल्याने घरातील सुख, शांती यांची प्राप्ती होते. तसेच आपण रोज पूजा केल्यामुळे घरातील वातावरण चैतन्य निर्माण होते. तसेच असे मानले जाते की आपण दररोज नित्यनेमाने उपासना केली तर घरातील दारिद्र्यता, रोग, पीडांचे निवारण होते. आपल्या घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात. त्यामुळे आपल्याला नित्यनेमाने पूजा ही केलीच पाहिजे. त्यामुळे देवतांची सदैव कृपा आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती राहते. आज मुलांना बटाटे वडे खायचे होते, त्यामुळे मी बघा कुकर लावून घेतलेला आहे व छान असे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. तसेच आले, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे व तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग याची फोडणी करून घेतलेली आहे व त्यामध्ये आपण बारीक केलेला मिरची, लसणाची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे व छान अशी परतून घेतलेली आहे व त्यामध्ये आपण हळद घालून घेतलेली आहे. हे असा खमंग असं परतून झाल्यावरती आपण त्यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते मी मॅश करून घेतलेले आहेत, तेही मी त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. मॅश केल्यामुळे बटाट्यांना सर्व छान असा मसाला लागून जातो आणि छान असे आपण परतून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि स्टीम देऊन घेणार आहोत. आता ही आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. पहा, आता मी ही वाफवून ही घेतलेली आहे. आता आपण डाळीचं पीठ घेणार आहोत. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद घातलेली आहे. तसेच त्यामध्ये आपण ओवा घातलेला आहे पाव चमचा व छान असं बेसनचं पीठ आहे ते छान असं भिजवून घेतलेलं आहे. पहा, जरा थोडं जाडसर घेतलेलं आहे. व आता बटाट्याचे थंड झाल्यावरती भाजीचे आपण छान असे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्या पिठामध्ये सोडून थोडासा चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा. करतानाच अगोदर घालून ठेवायचा नाही आणि आपण त्यामध्ये हे बटाटे बुडवून छान असे आपण गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. पहा किती छान झालेले आहेत. आज आमच्या मुलांना असं खायचं होतं. आजचा हा मेनू तयार झालेला आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.